नमस्कार मित्रांनो, तुमच्या समोर एक सुंदर असं कॉमेडी बातम्या घेऊन आलेला आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बातमीचा विषय आहे कुत्र्याचं सीमाप्रश्नी भांडण, शेरू आणि टामी यांच्या विरोधात आणि गावकऱ्यांची धावपळ. चला तर मित्रांनो, बातमीला सुरुवात करूया. धामणटोली या गावामध्ये कुत्र्यांचं आंतरगावीय युद्ध उसळलं. गावातला शेरू आणि धोंड्या गावातला टॉमी यांच्यात सीमेवरून जोरदार भांडण झालं. दोघेही भुंकत एकमेकांवर आरोप करीत होते. सकाळी 7:30 वाजता टॉमी आणि त्याची टोळी धामणटोली स्टाफवर म्हणजेच पंचायत समितीच्या मागे फिरायला आली. शेरूला हे काही आवडलं नाही. त्याने लगेच भुंकण्याचं सायरन वाजवू लागला. आणि काय मग कुत्र्यांचा मैदानावर जंग सुरू झाली. हे आमचं झाड आहे, यांच्यावर आम्ही सुसू करतो. तू मागच्या आठवड्यात माझ्या वाटीतली हड्डी चोरली होती, असे गंभीर आरोप एकमेकांवर करत होते. काही कुत्रे मधामधामध्ये सरपंचाचं नाव घेऊन राजकारणावर भांडण करीत होते. सर्व गावकरी भांबावले. गावातील सर्व गावकरी सैरावैरा पडू लागले. नानांनी काही कुत्र्यांना बिस्किट दाखवली तरी पण ते कुणाचंच काही ऐकत नव्हते. पण तेवढ्यात चिमणाबाई आपली हातात झाडू घेऊन धावून आली तर सर्व कुत्रे घाबरले. नंतर दोन्ही टोळ्या शांत झाल्या. गावकऱ्यांनी कुत्र्यांना विचारले, असे भांडण का करता? तर शेरूंनी म्हटले, दोन्ही गावच्या सीमेवर एक ढोर मेलेला आहे. तो आमचा आहे. यांना कसं काय देऊ? टॉमी तेवढ्यात बोलला, तो आमच्या सीमेवर आहे. तो आमचा ढोर आहे. यांचा भांडण मिटवण्यासाठी दोन्ही गावचे सरपंच, पोलीस पाटील व सर्व गावकरी एकत्रित आले व त्यांची मीटिंग घेण्यात आली. नंतर ते सर्व गावकरी सीमेवर गेले. सीमेवर जाऊन बघताच समोर काय घडलं, भयानक दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर दिसले. 4-5 वाघ त्या ढोराला खात होते. ते बघून सर्व गावकरी कुत्रे सर्व गावाकडे पळ काढले. कुत्र्यांच्या दोन्ही टोळ्या निराश झाल्या. शेरू आणि टॉमी एकमेकाकडे बघत म्हणाले, अरे आपण असं भांडण केलं नसतं तर आमच्या तोंडातला घास गेलेला नसता. ते दोघं मित्र बनले, एकमेकांना मिठी मारली आणि सर्व कुत्रे एकमेकांना हात मिळवले. हे बघून दोन्ही गावचे गावकरी आनंदित झाले. आजच्या ठळक बातम्या समाप्त. तर मित्रांनो, कशा वाटल्या कॉमेडी बातम्या तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तर तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार. तर मित्रांनो, हे माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. तर मी हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.